नमस्कार. आता आपण व्ह्यू टॅबमधले आपण काही प्रश्न बघणार आहोत. पहिले इथले फ्रीज. इन द गिवन वर्कशीट कीप द फर्स्ट टू कॉलम्स व्हाईल स्क्रोलिंग इन द वर्कशीट. पहिले दोन कॉलम म्हणजे आपला कर्सर कुठे येईल? हा ए कॉलम आणि बी कॉलम. इथं व्ह्यूमध्ये जायचं आहे, फ्रीज पॅन्स करायचे. सबमिट बटनावर क्लिक करा. वरच्या 3 रोसाठी विजिबल करायचं आहे. वरच्या 3 रो 1 2 3 व्ह्यूमध्ये फ्रीज पॅन्स आलं आहे. शीट व्ह्यू. आता शो द गिवन वर्कशीट इन द पेज ब्रेक प्रिव्ह्यू. व्ह्यूमध्ये पेज ब्रेक प्रिव्ह्यू. सबमिट बटनावरती क्लिक करा. इथे झूम ऑप्शन आपल्याला वापरायचं. झूमचे प्रश्न. काय प्रश्न आहे? सेट द 80% झूम लेवल फॉर द गिवन वर्कशीट. व्ह्यूमध्ये झूम. इथे आपण जायचं आहे, टाईप करायचं 80%. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन. सेट द झूम 75%. काय करणार? व्ह्यूमध्ये झूममध्ये 75. ओके बटनावर क्लिक करायचं. सबमिट. सेट द 70% झूम लेवल फॉर द गिवन वर्कशीट. व्ह्यूमध्ये झूममध्ये 70%. इथे आपण जायचं आहे 70%. 120% झूम लेवल. प्रश्न सेम आहे. व्ह्यू टॅबमध्ये झूममध्ये 120. इथे आपण टाईप केला 120. ओके. 90 करायची झूम लेवल. पुन्हा एकदा सेम कमांड. व्ह्यू टॅबमध्ये झूममध्ये काय केलं इथनं आपण आता 90%. ओके. रिमूव्ह द ग्रीड लाईन. ग्रीड लाईन मला रिमूव्ह करा. तो जो आहे तो कुठं आहे? व्ह्यू टॅबमध्ये ग्रीड लाईनवरती काढून टाकायची. टिक असेल तर ते ग्रीड लाईन आहे, नसेल तर आपण काढून टाकायची. रिमूव्ह ग्रीड लाईन. रिमूव्ह द ग्रीड लाईन फ्रॉम द वर्कशीट. सेम क्वेश्चन राहील. व्ह्यूमध्ये ग्रीड लाईन रिमूव्ह करा. सबमिट. रिमूव्ह द ग्रीड लाईन फ्रॉम द क्लीन व्ह्यू. व्ह्यूमध्ये ग्रीड लाईन्स आला. इन्सर्ट व्हॅल्यू. चेंज द टायटल ऑफ टेक्स्ट ग्रेड टू स्टुडंट. आपल्याला चेंज करायचं. इथे जायचं, F2 की प्रेस करायची. इथे आपण टाईप करायचं स्टुडंट मार्कशीट. M मोठा पाहिजे. स्टुडंट मार्कशीट. सबमिट. आता इथं खाली फॉर्म्युलाज आहेत आपल्याला. कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले द मिनिमम सेल फॉर जानेवारी 2015 बाय युजिंग द फंक्शन. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू. उत्तर कुठं काढायचं आपल्याला? F14मध्ये. कशाचं काढायचं आहे? सेल फॉर जानेवारी 2015 बाय युजिंग द योग्य ती फंक्शन कीचा वापर आपण करायचा आहे. F14 म्हणजे कुठं आलं आपलं? इथे आलं. ह्याला मला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ह्याला इथं मी कमांड यूज करायला येत ना. ह्याला म्हणता येत ना आपण मॅक्झिमम. सिलेक्शन करताना मला जेवढं पाहिजे असेल तेवढंच गेलं आणि एंटर की प्रेस करतो. झाले. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत काय आपल्याला इथनं आता F14मध्ये कर्सर ठेवला आपण, इक्वल टू मीन. टॅब की प्रेस करा. त्यानंतर जेवढं हवं आहे तेवढं मी इथनं सिलेक्ट केलं. शिफ्ट आणि क्लोजिंग ब्रॅकेट. मॅक्झिमम करायचं आहे. F14 इक्वल टू मॅक्स. मॅक्स नावाचं फंक्शन वापरायचं आहे. सिलेक्ट करायचं आहे 100
सबमिट आलं. नेक्स्ट क्वेश्चन, इन्सर्ट द व्हॅल्यू 50, 100, 65, G7, G8, G9. इथं व्हॅल्यू टाईप करायच्या, त्या व्हॅल्यूची आपल्याला बेरीज करायची, ती बेरीज आपल्याला काढायची G13 मध्ये. आता G7 कुठं इथं वरती काय व्हॅल्यू आहे? 50, 100, 65 आणि 96 G13 मध्ये. यांची आपल्याला ते बेरीज काढायची, ही आपण इथनंही काढू शकतो. सम फक्त आपल्याला प्रॉपर सिलेक्शन करायचं, एंटर की प्रेस करायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, यूज द ॲप्रोप्रिएट फंक्शन. यूज द ॲप्रोप्रिएट फंक्शन टू लोएस्ट. लोएस्ट म्हणजे काय? सर्वात कमी संख्या. कमी म्हणजे त्याला काय आपण फंक्शन वापरतो, मीन नावाचं फंक्शन वापरायचं आहे. त्याचं उत्तर आपल्याला कुठं काढायचं आहे? G15 मध्ये काढायचं आहे. याला इथं फॉर्म्युला आहे, इथे गेलो आपण मीन घेतला. मीन म्हणजे काय? सर्वात लहान संख्या आहे. आलं. ही अशी एक पद्धत आहे. दुसरी पद्धत काय आहे की सेम फॉर्म्युला पण आपण काढू शकतो. त्याला इक्वल टू मीन हाताने फॉर्म्युला आपण टाईप करायचा, सिलेक्शन करायचं, शिफ्ट आणि क्लोज करायचं आहे. दिसलं आहे. तिसरी एक पद्धत खूप छान आहे, ती आपण फॉर्म्युला थ्रू पण आपण करू शकतो. फॉर्म्युलाजमध्ये ॲटोसम फंक्शनमध्ये मीन, बरोबर आहे, मीनच काढायची, बरोबर ना. इथे आपण सिलेक्शन केलं, एंटर, सबमिट. म्हणजे आपण 3 पद्धतीने काढलं. एक फॉर्म्युलाजमधनं काढलं, एक होम टॅबमधनं काढलं आणि एक आपण हाताने फॉर्म्युला टाईप करून काढलं. कॅल्क्युलेट टोटल मार्क्स. टोटल मार्क्स म्हणजे सम. इंग्लिश विषयांची सगळ्यांची बेरीज करा. ती बेरीज आपल्याला कुठं करायची? G23 मध्ये करायची. बेरीज करायला काय फॉर्म्युला आहे? इथे आपण गेलो, आपण इक्वल टू सम, ब्रॅकेट, एंटर, सबमिट. ओके. टोटल मार्क्स कशाचे काढायचे? मॅथ्सचे काढायचे. कुठं काढायचे? हे 123 नाही, लक्षात ठेवायचं. आय कॉलम 23 रो, असा त्याचा अर्थ आहे. पुन्हा आपण हेच फंक्शन वापरलं, सम, एंटर. कॅल्क्युलेट टोटल मार्क्स ऑफ सायन्स. पुन्हा आपल्याला सायन्सची बेरीज काढायची. K23 म्हणजे के कॉलम 23 रो. पुन्हा आपण इथनं करू शकतो. जेवढं मला सिलेक्शन पाहिजे आहे तेवढं मी करतो, इथं एंटर की प्रेस करतो. ओके. डिस्प्ले द मिनिमम मार्क्स. मिनिमम म्हणजे काय? सर्वात लहान संख्या. F15 मध्ये काढायचं मला. F15 मध्ये आलं आहे. मीन काढायचं आहे. इथनं आलं आपल्याला मीन. मी इथनं सिलेक्शन केलं, एंटर की प्रेस केलं, आलं. यूज द मीन फंक्शन F15 टू शो द लोएस्ट. F15 कुठं? इथं येईल, इथं येईल. पुन्हा मीन काढायचं. इथं फॉर्म्युला आहे मीनचा, सिलेक्शन केलं, एंटर. ओके. यूज द मॅक्स फंक्शन. कुठं काढायचं आहे? E15 मध्ये काढायचं आहे. E15 मध्ये सर्वात मोठी संख्या कुठली असेल? इथे गेलो आपण, इथनं मॅक्स. पुन्हा प्रॉपर सिलेक्शन करा, एंटर की प्रेस करायची. ओके, राईट. आता इथं पेज लेआउटचे प्रश्न आहेत आपल्याला. काय? चेंज द पेज ओरिएंटेशन टू लँडस्केप. लँडस्केप करा पेज लेआउटमध्ये, ओरिएंटेशनमध्ये. काय कमांड यूज केली आपण? लँडस्केप. ओके. नेक्स्ट, इन्सर्ट द न्यू वर्कशीट. चेंज द पेज ओरिएंटेशन टू लँडस्केप. एक नवीन शीट तयार करा. काय? इथं आपण क्लिक केलं, आलं. पुन्हा आपण पेज लेआउटला गेलो, ओरिएंटेशनमध्ये गेलो, लँडस्केप. चेंज द पेज ओरिएंटेशन टू लँडस्केप करा. पुन्हा आपण पेज लेआउटमध्ये, ओरिएंटेशनमध्ये, लँडस्केप.
असे इथं आपल्याला अनेक प्रश्न विचारतील. साईज चेंज करा, पेज ब्रेक करा, बॅकग्राऊंड चेंज करा, थीम वेगळे सेट करा, असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला असतील. आता इथं मला मार्जिन सेट करायचे. लेफ्ट मार्जिन 2 इंच. पेज लेआउटमध्ये मार्जिनमध्ये कस्टम मार्जिन. इथं आपण काय केले, लेफ्ट मार्जिन. लेफ्ट मार्जिन किती म्हणलं आपण, 2 इंच. आता हे 2 इंच आहे की नाही ते कसं चेक करायचं, ऑप्शनला जायचं. 2 इंच काढण्याकरता फाईलमध्ये ऑप्शन्समध्ये ॲडव्हान्स. त्या ॲडव्हान्समध्ये इथं मला चेकआउट करायचं. दिसतं इथं मला इंचेस आहे की नाही. कधी कधी काय असतं, सेंटीमीटर असतं, मिलीमीटरच असतं. मग हे प्रॉपर आहे की नाही पहिल्यांदा आपण चेक करायचं. मग नंतर आपण ती आपलं जे उत्तर असेल ते आपण त्या पद्धतीने इथनं सेट करायचं. 2.0. ओके, झालं. टॉप मार्जिन 0.50 इंच. टॉप मार्जिन कसं सेट करणार, पेज लेआउटमध्ये मार्जिनमध्ये कस्टम मार्जिन. टॉप मार्जिन 0.50. ओके, आलं आहे. इथे क्लिक करायला इन्सर्ट ए न्यू शीट, चेंज द लेफ्ट मार्जिन 1 शीट इंचेस. नवीन शीट इन्सर्ट करा, त्याचं लेफ्ट मार्जिन चेंज करा. मार्जिनमध्ये लेफ्ट मार्जिन किती करायचं, त्याला 1 असं सेट करा. ओके, सबमिट. ओके, इन द गिवन स्प्रेडशीट सेट द टॉप मार्जिन टू 1 इंचेस. टॉप मार्जिन मला सेट करायचं. पेज लेआउटमध्ये मार्जिनमध्ये कस्टम मार्जिन. त्याला काय करायचं आपण इथनं टॉप मार्जिन 1 असं सेट करा. ओके, झाले. आता हे एक प्रश्न आपण बघितले. याच्यामध्ये आपल्याला काही ॲडव्हान्स फॉर्म्युलेचे काही क्वेश्चन्स आहेत, ते इथनं आपण आता बघून घेऊया. 10 प्रश्न आहेत, बरोबर आहे. ॲव्हरेज मार्क काढायचे संपूर्ण विद्यार्थ्यांचं. ॲव्हरेज मार्क काढण्याकरता मला इथं काय कमांड आहे, इथनं ॲव्हरेजमध्ये इथे गेलो आपण, ॲव्हरेज सिलेक्ट केलं तर मला ॲव्हरेज मार्क काय पडलेले आहेत ते इथनं कळेल. आलं इथनं सबमिट बटनावरती क्लिक करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द स्टॉक क्वांटिटी इच पर्टिक्युलर इन द रेंज H3 H12. मला स्टॉक क्वांटिटी किती शिल्लक आहे ते बघायचं. याला फॉर्म्युला काय, इक्वल टू ओपनिंग क्वांटिटी मायनस सेल जानेवारी 2015 मायनस सेल 2015. इथे गेलो आपण आणि क्लिक केलं, सबमिट बटनावरती क्लिक केलं. ओके, परत बघा क्वांटिटी इन स्टॉक कसं काढलं, इक्वल टू माझ्याकडे 200 क्वांटिटी होती, त्याच्यामधले मी सेल 100 केली, परत मायनस किती केले 34 केले. ह्याचं इथनं उत्तर आलं. हे आपण फक्त ड्रॅग आउट करून खाली ओढलं आणि सबमिट बटनावरती क्लिक केलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स. आता हा प्रश्न सगळ्यात टफ असतो. हा प्रश्न तुम्हाला लेवल 3 हा प्रश्न तुम्हाला येतो. आता ह्याचे तुम्हाला गुड आणि व्हेरी गुड काढायचे. ते करण्याकरता पहिल्यांदा इथं आपल्याला बेरीज काढणं महत्त्वाचं असतं. इथं आपण गेलो, सम केलं, एंटर दिसते. इथे गेलो आपण, डबल क्लिक फक्त करायचं, काय होईल सगळं इथनं सिलेक्ट होईल. आता मला याच्यावरनं रिमार्क्समध्ये मला इथं फॉर्म्युला काढायचा आहे. काय फॉर्म्युला आहे, इक्वल टू F टोटल ग्रेटर दॅन 600 कॉमा डबल अवताना चिन्ह. इफ व्हॅल्यू इज ट्रू और इफ व्हॅल्यू इज फॉल्स. जर 600पेक्षा जास्त असेल तर माझं उत्तर इथं काय येईल, व्हेरी गुड येईल. माझ्याकडे 600पेक्षा कमी मार्क असेल तर माझं उत्तर काय असेल, इथनं आता गुड असेल. इथं आपण गुड, परत कॉमा केलं डबल अवताना चिन्हामध्ये, मी काय केलं व्हेरी गुड. इफची सगळी फंक्शन ही तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमामध्ये इफ व्हॅल्यू इज ट्रू और इफ व्हॅल्यू इज फॉल्स अशामध्ये करेक्ट केलं, किंवा इफ आणि अँड किंवा इफ अँड ऑर अशा पद्धतीने आपल्याला ती केली जातात. एंटर दिसते. आता इथं मी फक्त डबल क्लिक करतो. इथं व्हॅल्यू बघा किती आहे, 600पेक्षा जास्त आहे, म्हणून ह्याचं उत्तर इथं काय आलं नाही, व्हेरी गुड.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर्म्युला टू टोटल प्राईस करा. टोटल प्राईस म्हणजे काय, तर क्वांटिटी गुणिले प्राईस. दिसतं आहेत ना, टोटल प्राईस इक्वल टू क्वांटिटी गुणिले म्हणजे स्टार प्राईस करायचं. एंटर. ओके, समजले. नेक्स्ट क्वेश्चन, टोटल मार्क्स फॉर फर्स्ट स्टुडंट्स. त्याचं तुम्ही इथनं पहिल्या स्टुडंटचे मार्क काढा आणि ते तुम्ही इथनं खाली ओढा. बरोबर आहे. टोटल काढण्याकरता इथं आपण गेलो सम. आता ह्या टोटलमध्ये गेलो आपण, डबल क्लिक केलं, काय झालं, सगळ्यांच्या इथनं ॲटोमॅटिक मार्क आले. ओके. टू शो द ॲव्हरेज मार्क L4 टू L13. ॲव्हरेज मार्क काढायचे. ते कुठं काढायचे मला, इथं काढायचे. इथे गेलो आपण, ॲव्हरेज, प्रॉपर सिलेक्शन केलं, एंटर की प्रेस केलं. इथं फक्त मी डबल क्लिक करतो, काय इथं येईल, सगळ्यांचे मार्क इथनं ॲटोमॅटिक येतात. मला ड्रॅग आउट पण करता येतं किंवा मी ह्याच्यावरती डबल क्लिक केलं, ह्याच्या पॉइंटरवरती कुठं करायचं, इथं असं, म्हणजे इथनं आपल्याला सेट करता येईल. ओके. टोटल मार्क्स काढा K4 टू K13. टोटल मार्क्सला करता फॉर्म्युला काय येतं आपल्याला, पुन्हा होम टॅबमध्ये इथे गेलो आपण, सम केलं, एंटर. पुन्हा काय करायचं इथनं आपल्याला, इथं जायचं आहे, एकतर खाली ओढा, खाली ओढलं तर काय होईल, तसंही तुमचं येईल. नाही झालं तर काय करा, इथं जायचं, डबल क्लिक करायचं, सबमिट बटनावर क्लिक करायचं. ओके. टोटल मार्क्स फॉर फर्स्ट स्टुडंट्स बाय यूजिंग K5 टू K13. बेरीज करायची आहे. पुन्हा आपण इथे गेलो, सम, एंटर. इथे गेलो आपण, डबल क्लिक केलं. ओके. कॅल्क्युलेट द टोटल एक्सपेन्सेस ऑफ द M4 टू M12. आता मला काय करायचं आहे, M6 म्हणजे कुठे आहे, इथे. आता मला सगळ्यांची बेरीज काढायची, बरोबर आहे. मला सगळ्यांची बेरीज काढण्याकरता काय फॉर्म्युला आहे, इथे गेलो आपण, सम केलं, बरोबर आहे. इथं मी एंटर की प्रेस केलं, आलं इथं उत्तर. आता इथे इफ फंक्शन वापरायचं आहे. जर व्हॅल्यू 50पेक्षा जास्त असेल तर उत्तर काय येईल माझं, ट्रू येईल. 50पेक्षा कमी असेल तर काय उत्तर येईल माझं, फॉल्स येईल. आता J4 म्हणजे काय, ह्याची व्हॅल्यू किती आहे, 65 आहे. याचं उत्तर मला कुठं काढायचं येत ना, आता N4मध्ये. ह्याची व्हॅल्यू 50पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्याचं आपलं उत्तर इथं काय यायला पाहिजे, ट्रू यायला पाहिजे. इथं मी इक्वल टू इफचा फॉर्म्युला वापरला, इक्वल टू इफ, बरोबर आहे. ही व्हॅल्यू काय म्हटलं आपण त्याला, इथनं 50पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हटलं आपण, ट्रू करा. अदरवाईज काय करा तुम्ही, त्याला इथनं फॉल्स करा. आता हा फॉर्म्युला हा जे लेस दॅन झालेलं आहे, इथनं आपल्याला चिन्ह ग्रेटर दॅन पाहिजे. ओके. खाली व्हॅल्यू आपलं चिन्ह टाईप करताना थोडंसं गडबड झाली. परत बघा काय करणार आपण, इथनं इक्वल टू इफ ग्रेटर दॅन 50 कॉमा ट्रू, परत कॉमा डबल अवताना चिन्हामध्ये फॉल्स. त्याची व्हॅल्यू इथनं काय लिहितं, आता ट्रू आली. का आली, त्याची व्हॅल्यू 50पेक्षा जास्त आहे. ओके, समजले सगळ्यांना. आता आपले सगळे प्रश्न सोडून झालेले आहेत. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी, निश कॉम्प्युटर पुणे माझं नाव आहे. प्रशांत वाळू टेंबरे. मोबाईल नंबर आहे 9527903029. थँक्यू व्हेरी मच.